नमस्कार मंडळी. आपल्या जीवदानी मंदिर ट्रस्टकडनं आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेने जे जेवणाची सोय केलेली आहे लोकांसाठी, तर ते इकडे जेवणाचे फूड आलेले आहेत. आता भोई नाक्याला आहेत आम्ही आणि आपले नगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत, तुम्ही बघू शकतात. हे आपले सगळे कर्मचारी आहेत जे कालपासून, हे आमचे इंजिनियर पण आहेत आणि हे आमचे कर्मचारी आहेत. तर या सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय वाणिज्य, जय महाराष्ट्र, पूर्व वाले चाहिए. नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली 2 दिवस झाले व्हिडिओ नाही, काय नाही, पण कामात पण खूप बिझी आहे. अभी बोलतो व्हिडिओ बनाने का टाइम नहीं था भाई, जरा कर्तव्यगार आणि आम्ही जी चांगली कामं करतो ते मी वाटत नाही असं दाखवायला पाहिजे असं, म्हणून मी त्याचा व्हिडिओ नाही बनवला. ओके, कामात बिझी होतो. 2 दिवस पावसाने पूर्ण सगळ्यांचीच वाट लावलेली आहे. मी माझे दुःख काय बोलायचं लोकांना. गाडी बंद पडली आहे माझी पण, टू व्हीलर, दोन्ही टू व्हीलर बंद पडले जकात नाक्याला. आपल्या जकात नाक्याला तर पाणी एवढं असते का त्या आईला अजून नाही उतरलं. अजून पाणी आहे तसं आहे. बारिश रुक गया लेकिन भाई पानी उतरने का नाम नहीं ले रहा है. बस चढ़ेगा तो चढ़ेगा भाई, इसकी उतरती नहीं है, जल्दी उतरती नहीं है ना, असं मला वाटतं. कम है ना. ती लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. गाडी लोकांचे रस्त्यात बंद पडलेले आहेत. 4 व्हीलर, 2 व्हीलर, काही लोकांचं घरात पाणी गेलेलं आहे, काही लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. तर ॲक्च्युली खूप वाईट वाटते. आता आई जीवदानीकडे फक्त एवढी प्रार्थना करतो की बाबा लवकरात लवकर या संकटातून लोकांना मुक्त कर. बस झालं आता पाणी. आता असं वाटत नाही आता अजून पाऊस पडायला पाहिजे असं. बस असं लागतं 4 महिन्याचा पाऊस एकत्र 2 दिवसात पूर्ण वाट लावून गेला. 4 महिन्याचा पाऊस है ना. तुम्हाला काय वाटते. आणि खूप याच्यामध्ये खूप लोकांची सेवा पण केलेल्या आहेत. अन्नदानासाठी आपल्या जीवदानी मंदिर ट्रस्ट आहे, त्या लोकांनी पण खूप लोकांसाठी म्हणजे अन्नदान केलेलं आहे आणि ते नेहमीच करतात. जीवदानी मंदिर ट्रस्ट, त्यानंतर आपले साईबाबा मंदिर ट्रस्ट मिळून
पाठीमागे तुम्हाला आठवत असेल कोविडमध्ये पण या लोकांनी खूप लोकांना म्हणजे अन्न मिळत नव्हतं. त्या टायमाला तर मी पण बघितलेलं होतं बाबा, लोकांना घराघरात जाऊन काही लोकांना रस्त्यावरती बसून बिस्किटं खात होते, त्या लोकांना पण जाऊन खिचडी वाटप केलेलं आहे. आणि यंदा पण पावसाळ्यामध्ये लोकांना ज्यांना अन्न पाहिजे होतं त्यांना आपले जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्या लोकांनी पण आता कालपासून आत्तापर्यंत अजून पण वाटप चालू आहे, जेवणाचं वाटप चालू आहे. तर मला असं वाटते की बाबा त्यांचं खरोखर आभार माझ्याकडनं आणि त्या लोकांना सगळ्या माझ्या प्रेक्षकाकडनं तुम्हाला सगळ्यांना तुमचं अभिनंदन करतो की बाबा धन्यवाद, तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे आणि पुढे पण असं करत राहा. आणि लोकांना एकमेकांना सपोर्ट करा, कारण की प्रत्येक माणूस ज्याच्या हिशोबाने जेवढी सेवा करता येईल तो करतोच, जास्त कोणीच करू शकत नाही. आता प्रशासकीय कामगार आहेत आम्ही पण लोकांना सेवा देतो आहे. आमचे जेवढे आहेत वाहन चालक, मेन करून आता वाहन चालकाने तुम्ही बघितलं असेल, जे काही ट्रॅक्टरवरती काही वाहन चालक होते, काल रात्री 1:30 वाजेपर्यंत आमचा वाहन चालक लोकांसाठी ट्रॅक्टर रस्त्यावरती चालू होते. विरार वेस्टला, नालासोपाऱ्यामध्ये, वसईमध्ये, नायगावमध्ये सगळ्या ठिकाणी आमचे काही वाहन चालक होते, त्यांनी ट्रॅक्टर चालवून लोकांची सेवा केलेली आहे. त्यांना पण सल्यूट आहे आमच्या सगळ्या वाहन चालकांना माझ्याकडनं. आणि आमचे जेवढे मजूर आहेत त्या मजुराने पण अन्न वाटप जे करतात आहे, आमचे सगळे मजूर, आमचे सगळे इंजिनियर, आमचे सगळे प्रशासकीय जेवढे कर्मचारी आहेत सगळ्यांनाच माझ्याकडनं खूप अभिवादन. ओके, अजून काय जास्त बोलू शकत नाही, कारण की हसणं आता लोकांना कसं बोलू, हसायलाच पाहिजे, कारण की आता लोकांची खूप वाट लागलेली आहे. खूप आता 2 दिवस झाले पावसाने वाट लावून टाकली, ट्रेन रद्द झालेत, लोकांचे खूप हाल झाले. आणि विरार वेस्टला तर खूपच जकात नाका आपला वारंवार जे आहे तिकडे पाणी असतेच. ओके, चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आजच्या दिवसासाठी एवढं खूप झालं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.